पुण्यातील जमीन खरेदी व्यवहार रद्द व्हावा अशी मागणी केली आहे विजय वडेट्टीवारांनी। कलम 420 अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा अशी विजय वडेट्टीवारांची मागणी आहे। ईडी सीबीआय आता झोपलेत का असा सवाल वडेट्टीवारांनी केलाय। पार्थ पवारांच्या जमीन खरेदी प्रकरणावरून वडेट्टीवारांनी हा निशाणा साधलाय, तर माझ्याकडे तक्रार आल्यावर कारवाई सुरू करणार असं बावनकुळेंनी म्हटलंय। मुळात हा व्यवहारच पहिल्यांदा रद्द होण्याची आवश्यकता आहे, कारण जमिनीचा मालक सरकार आहे, खरेदी विक्री होऊ शकत नाही। हा 420 चा गुन्हा आहे। पहिल्यांदा यांच्यावर 420 अंतर्गत या दोघांवरही गुन्हा दाखल झाला पाहिजे। ईडी सीबीआय काय झोपले आहेत का हे लक्षात घेतलं पाहिजे। अशा व्यवहारामध्ये त्वरित लक्ष घातलं पाहिजे। आमच्या अधिकाऱ्यांनी, महसूलच्या अधिकाऱ्यांनी महार वतन जमिनीमध्ये काही गडबड केली असेल ते मला बघावं लागेल। जरी मुद्रांक माझ्याकडे आहे तरी आयटी संदर्भाने काही सवलती त्यांनी दिल्या आहेत का तेही बघावं लागेल। माझ्याकडे तक्रार आली की मी कारवाई चालू करतो। मला अंजली दमानियाजींनी सांगितलं मी मंगळवारी येते, त्यामुळे मंगळवारी कळेल। वस्तुस्थिती मी पण समजून घेईन, कारण उशिराच्या नंतर ते वृत्त मी पाहिलेलं आहे। आज जरूर या विषयावरती माहिती घेणं आणि स्वतंत्रपणाने आपल्याजवळ संवाद करेन।